कोण पुण्या होईन सेवा कोण पुण्या होईन सेवा कोण पुण्या होईन सेवा त्यांचा होईन सेवा कोण पुण्या होईन सेवा कोण पुण्या होईन सेवा कोण 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 पुण्या होईना सेवा कराव ओला पुण्याचा होईन सेवा द्वंद्वात का दूर दुराविले जिद्वंद्वादिग ना
नामा जी द्वंद्वादिका दुराविले जी द्वंद्वादिका दुराविले दुराविले ऐसी वर में मजदा भी नारायणा ऐसी वर में मजदा भी नारायणा ऐसी वर में मजदा भी नारायणा प्रगटोने ऐसे वर में माया दावी नारायणा ऐसे वर में मजा दावी नारायणा ऐसे वर में मज दावी नारायणा अंतर जागुना प्रगटोने ऐसे वर में मज दावी नारायण
अंतरीच्या खुणा प्रगटून राव विठाला विठाला होईन सेवक कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले ऐशीवर मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी बहुआवघड आहे संत भेटी बहुआवघड आहे संत भेटी परी जग जेठे करुणा केली ऐशीवर मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी तुका म्हणे मग नये वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन ऐशीवर मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी विठला विठला आहा विठला विठला त्यांचा होईन सेवक कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले ऐशीवर मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी समचरण सरोजम सांद्रनीलादुदाभं
जगननिहित पाणी मंडलं मंडनानां तरुण तुलसी माला कंदरं कुंजनेत्रं सभयधवलहासं विठ्ठलं चिंतयामि पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संतांच्या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका यं तप्रविश्य मम वाचमिमां प्रसुप्तां संजीवयतखिल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं लोकाभिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचंद्रं शरणं प्रपद्ये ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुशरी काहीच नेने बोलतो वचने अतिभाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी जियाने पंढरी सारिखाची आपला मूळवण ग्राम केला वैकुंठाधिपती श्री विठ्ठल सका सोयरा जोडियला जो का भक्त भूतळवटी विख्यात हा गाजिला नमस्कार माझा त्या श्री सद्गुरु माधव बाबाला सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो झालो सेवा सेवक झालो सेवा सेवक झालो सेवे लागी 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 सेवक झालो तुझ्या लागलो निज चरणा तुमच्या लागलो निज चरणा आहो स्वामी तुकया देवा देवा आहो स्वामी तुकया देवा स्वामी तुकया देवा यावर न करावा असे सेवे लागी सेवक झालो तुमच्या सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हेर कोण पुण्य त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले ऐशीवर मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुणा प्रगटोनी पवित्र अशा कीर्तन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग वैराग्याचे श्रेष्ठ मूर्तिमंत पुतळे देहू निवासी श्रीमंत श्री पंचमेवेद निर्माते ज्ञानेशप्रिय वारकरी संप्रदाय भूषण जगद्गुरु तुकोबरा यांचा उत्कृष्ट असा चार चरणाचा संतपर प्रकरणातील अभंग सेवेसाठी घेतलेला आहे विठाला विठाला अभंगावर यथामती यथावकाश थोडा वेळ देवाचं चिंतन करण्यापूर्वी अल्पसा परिहार देणं अत्यंत आवश्यक आहे अखिल कोट ब्रह्मांड नायक रुक्मिणी प्राण संजीवन जगदाधार
भक्तवांचा कल्पतरू भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या असीम आघात कृपेद्वारा विश्वमौली ज्ञानियांचे राजे कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानोबराय वैराग्य राग रसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय संत श्रेष्ठ जगमित्र नागा महाराज प्रभू वैद्यनाथ आणि ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा आदी करून सकल साधू संतांच्या असीम आघात अपूर्व अशा कृपेद्वारा मौजे वाघबेट या गावामध्ये समापन्न होत असलेला हा भव्य आणि दिव्य स्वरूपातला वारकरी संप्रदायातलं एक फार मोठं नाव संत मांदियाळीमध्ये ज्यांचा फार मोठा पराक्रम आहे, ज्यांचं फार मोठं नाव आहे, ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा यांच्या पुण्यतिथी उत्सवानिमित्त श्री संत भगवान बाबा ऑटो युनियन यांच्या संकल्पनेतून आपल्याच गावचे भूमिपुत्र श्री हरिभक्त परायण पूज्य श्री अंगद महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली अखंड हरिनाम सप्ताह, श्रीमद भागवत कथाने आणि यज्ञ सोहळा आदी करून सर्व भरगच्च कार्यक्रमाचं आयोजन ऑटो युनियनवाल्या कमिटीकडून ते करण्यात आलेलं आहे आणि त्यामधील ह्या चालू असलेल्या उत्सवातली आजच्या 5 दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे कर्म प्राप्त झाली आहे, ज्यांच्यामुळे तुम्हा सर्व श्रोतृ सज्जन मायबापांच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये कर्म प्राप्त झाला आहे असे आपल्याच गावचे श्री हरिभक्तपरायण नाथराव महाराज गित्ते यांच्या संपर्कातून सेवेचा योग आहे आणि विशेष करून ज्यांनी आज मला ओटीत घेतलं आहे असे मी गोपाळे बाबा नशिबवान महाराज आहे. प्रत्येक महाराजाला एक जण आहेत, पट्ट्याला 3 जण आहेत, 3 जण. श्रीयुत ज्ञानेश्वर भरतराव गित्ते, श्री नटेश्वर यशवंतराव गित्ते आणि श्रीयुत कैलास प्रभाकर गित्ते या तिघांच्या आजच्या या श्रीफळ सेवेतून सर्व भाविक भक्तांना हा कीर्तन सोहळा पाहायला मिळतो. विठाला विठाला आणि आजच्या या सेवेसाठी महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी उपस्थित आहेत. माझ्यावर पुत्रवत प्रेम करणारे, लहानपणापासून ज्यांनी माझ्या हाताला धरून परमार्थामध्ये बरंचसं काही शिकवण दिली, त्यांचा आमच्या डोळ्यापुढे आदर्श ठेवून आम्ही या परमार्थामध्ये वाटचाल करतोय असे आमचे आदरणीय पूज्यश्री भजन सम्राट महाराष्ट्रभूषण वारकरी संप्रदायातील गोडगोड चाली ज्यांच्या मुखातून अशा सोबतात दादा. आता चाली म्हणणारे भरपूर आहेत पण त्या वेगळ्याच चालीचे आहेत हे तितकंच महत्त्वाचं आहे. वारकरी सांप्रदायिक चाली ज्यांच्या अमृतवाणीतून, ज्यांच्या कंठातून आपल्याला गोड ऐकायला मिळतात, आदरणीय गोपाळे बाबा, त्यांच्यासाठी सर्वांनी एकदा जोरदार टाळ्या वाजवतात. त्यांना साथ केलेले आमचे आदरणीय भावासारखं प्रेम करणारे राजेभाऊ महाराज मांडवेकर असेच दादा. विठाला विठाला हरी विठाला. आमचे बाबू महाराज नागदरेकर, त्या बाबांचा काही परिचय नाही पण तुमचं नाव घेतलं असं समजा, तुमचं नाव घेतलं असं समजा. आणि उपस्थित मंडळीमध्ये सुद्धा आमचे जीवलग मित्र श्री हरिभक्तपरायण माधवराव दहिपळे साहेब, ते सुद्धा आज या कीर्तनासाठी अंबाजोगाईहून या ठिकाणी आलेले आहेत आणि फार दिवसापासूनची आमची ज्यांची मैत्री आहे, म्हणजे जवळपास दादा 5-7 वर्ष झाली असतील मी बेलंब्याला येऊन. त्यांच्या बेलंब्याच्या ऑटो युनियनच्या सप्त्यामध्ये मी 7 दिवस मृदंग वाजवायला होतो. एक 5-7 वर्षाखाली आमचे माणिक दादा डापकर, सर्व श्रोतू सज्जन मायबापांच्या उपस्थितीमध्ये कार्यक्रमाला लाभलेलं सौंदर्य. विठाला 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 विठाला. आणि हा कार्यक्रम अख्ख्या जगभरात ज्यांच्यामुळं दिसल्या जातोय, पाहायला मिळतोय, असा आमचा जीवलग श्रीनाथ जय भगवान बाबा यूट्यूब नावाचं चॅनल आहे. त्या चॅनलला इथून गेल्यानंतर सगळ्यांनी आपल्या आपल्या खिशातले मोबाईल काढा, जय भगवान बाबा नाव सर्च करा, त्याच्याखाली
घंटीचं बटन येतं त्याला दाबा आणि सबस्क्रायबर करा, कारण त्याच्यामध्ये त्याचाही फायदा आहे आणि आमचाही फायदा आहे. विठाला आणि हे दोन मृदंगाचार्य श्री हरिभक्तप्रायण मृदंग सम्राट मृदंग महामेरू मृदंग महागुरु ताल रत्न ताल भास्कर राहिली का एखादी? सगळ्या झाल्या. आमचे वैभव महाराज कराड, आमचे मृदंगाचार्य नामदेव महाराज लटपटे बाबांचे शिष्य ना, उकलीकरच की. बरोबर नाव ऐकून होतो दादा, पण तुझी माझी कधी भेट झाली नाही. नामदेव महाराज फड सर्व कलाकारांच्या उपस्थितीमध्ये एकदम उत्कृष्ट अशी साऊंड सिस्टीमसुद्धा खास आहे आणि उपस्थितीसुद्धा चांगली आहे. अभंग तुकोबरायांच्या सेवेसाठी घेतलेला आहे. या अभंगामध्ये तुकोबराय संत सेवेचं महत्त्व पटवून देतात. विठाला विठाला जीवनामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण जन्माला आलो दादा, पण जन्माला आल्यानंतर कोणती ना कोणती सेवा आपल्याकडून घडली पाहिजे. एक देवाची सेवा घडावी. नाही देवाची सेवा करता आली नका करू, पण देवमान्य संतांची सेवा आपल्या जीवनामध्ये घडलीच पाहिजे. संत सेवेला वारकरी संप्रदायामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत सेवा इतकी छान सेवा आहे दादा, इतकी छान सेवा आहे. आपला उद्धार करणारी सेवा कोणती असेल तर ती संत सेवा आहे. आज आपल्या वाघबेडच्या सर्व तरुण मंडळींनी हा जो उत्सव उभा केला आहे गेली 8 वर्षापासून, हे एक संत सेवेचं द्योतक आहे, प्रतीक आहे. ऐश्वर्य संपन्न भगवान बाबा यांची पुण्यतिथी करणं म्हणजे ही भगवान बाबांची काय सेवा आहे. कशामुळं संतांची सेवा करायची? संत हे मुक्त असतात आणि आपल्याला सुद्धा मुक्त करतात. ज्ञानोबराय म्हणतात, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. संत मुक्त असतात आणि तुम्हा आम्हाला मुक्त करतात. याच्यासाठी संतांची सेवा करायची असते. विठाला विठाला काही लोक म्हणतात, महाराज मग देवाची सेवा आमच्या जीवनामध्ये करावी का नाही करावी? छान प्रसंग एकनाथी भागवतामध्ये आलेला आहे. नाथ महाराजांनी फार गोड वर्णन केलेलं आहे. संत सेवेचं फळ काय? मग तुकोबराय सुद्धा म्हणतात, तुमची जन्म मरणातीत अवस्था तुम्हाला जर प्रदान व्हावी वाटत असेल, जन्म मरणातीत अवस्थेच्या पलीकडे तुम्हाला जावं असं वाटत असेल, तर जीवनामध्ये संत सेवा घडलीच पाहिजे. जन्म मरण जाया संत संगे जन्म मरण जाया जन्म मरण जाय जन्म मरण जाय जन्म मरण जाय संत संगे जन्म मरण जाय संत संगे माय बापे पिंड पाळीला माया जन्म मरण जाया संत संग. जन्म मरण चुकावं असं वाटत असेल, इथे ज्याचा जन्म झाला जन्म न मरण हा इथल्या लोकांचा नियम आहे. शंकराचार्य सुद्धा म्हणतात, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शहनम य संसारे भवदुस्तारे कृपया पारे पाहे मुरारे भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमती. आणि त्याचंच रूपांतर भाषांतर माझ्या माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये केलेलं आहे. उपजते नाशे नाशिले पुनरपि दिसे हे घटिका यंत्र जैसे परिभ्रम्ये गा. इथल्या लोकांचा नियम आहे, जन्म झाला ज्याचा जन्म झाला त्याला मरावं लागतं, ज्याला मरण आलं त्याला परत जन्मावं लागतं. या तापातून जर सुटका करायची असेल तर संत सेवा घडली पाहिजे. विठाला विठाला इतकं महत्व संत सेवेचं आहे.
मग नाथ महाराजांनी इतका फार सुंदर दृष्टांत नाथ भागवतामध्ये सांगितलेला आहे. एक भक्त असा तार्किक होता, मुरली भाऊ इतका तार्किक होता. म्हणे कोण संत, कसले संत, आम्हाला संतांची सेवा करायची नाही. अरे तिन्ही शक्तिधीश जो जगाचा मालक भगवान परमात्मा आहे ना, त्याच्या सेवेपेक्षा संतांच्या सेवेला एवढं काय जीवनामध्ये महत्त्व द्यायचं आहे. कर्तुम अकर्तुम मान्यता कर्तुम तिन्ही शक्तिधीश भगवान परमात्मा आहे, त्याची सेवा आमच्या जीवनात घडली पाहिजे. असा इतका एकनिष्ठ भक्त होता वैभव बुवा. इतका एकनिष्ठ भक्त होता. त्याचा नित्यनेम असायचा. सकाळी पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठायचा, थंड पाण्यानं स्नान करायचा. पहाटे 6:30 वाजता म्हणजे 6:30 वाजता देवपूजा अशी थाटामाटात मांडायचा. थाटामाटात. आपली देवपूजा जरा वेगळी असते नाथ महाराज, पण त्या 8 तासानं देवपूजा करणारे काही लोक आहेत. आता ज्यांचं आपल्या सप्ताहात कीर्तन आहे ना पूजेचं, आदरणीय पूज्यश्री गुट्टे गुरुजी, त्यांची देवपूजा कधीतरी पहा, किती 8 तासाने देवपूजा करतात. असे काही भक्त आहेत. असाच 8 तासी भक्त देवाची पूजा करणारा होता. असं बेस्टपैकी असा चौरंग मांडलेला आहे. चौरंगाच्या बाजूनं रांगोळ्या काढलेल्या आहेत. रांगोळ्याच्या बाजूनं 4 कोणत्याला 4 असे छान आंब्याचे फांटे लावलेले आहेत. आणि बेस्टपैकी चांगलं वस्त्र त्या चौरंगावर अंतरलेलं आहे. देवासाठी स्नानासाठी एक चांगला भांडं घेतलेलं आहे. सगळी व्यवस्था, फुलं, धूप, दीप सर्व काही व्यवस्थित घेतलेलं आहे. आणि देवाची पूजा इतकी मन लावून करतो, इतकी मन लावून करतोय. सिद्ध करोनी पूजा संभार. नाथ महाराज सांगतात, माझे पूजेचा अति आदर, पूजा करिता एकाग्र, जय साधू नर घरा येती. ऐका दादा ऐका, देवाच्या पूजेमध्ये मग्न झालेला आहे. मग्न, इतका मग्न आहे राजू महाराज, इतका मग्न आहे. आणि अशी थाटामाटात पूजा चालू असताना अचानक त्याच्या दारावर एक संत महात्मे आले. मग संत महात्मे आल्यास त्यानं काय करावं मी तुम्हाला प्रश्न विचारतो. त्यानं देवपूजाच करावी का संतांना मध्ये बोलवावं, त्याचं आदरातिथ्य करावं, नेमकं करावं काय? देव सारावे पते, संत पूजावे आरती. वा वा. संत पूजावे आरती, संत पूजावे आरती. देव सारावे पते, संत पूजावे आरती, संत पूजावे आरती, संत पूजावे. देव सारावे परते, संत पूजावे आरती, संत पूजावे आरती, संत पूजावे आरती. करिता देवार्चन, घराले संतजन, घराले संतजन. देव सारावे परते, संत पूजावे आरते. जरी देवपूजा चालू असली त्या भक्ताची ना दादा, तर देवपूजा बाजूला सरावी आणि संतांचा आदर सत्कार त्या भक्ताने करावा. पण तसं जर नाही घडलं ना, तसं जर नाही घडलं, देवपूजा जर तो भक्त करत राहिला, केशवाय स्वाहा फूल घ्यायचं, देवाच्या डोक्यावर व्हायचं. माधवाय स्वाहा, नारायणाय स्वाहा, सगळ्या काही देवाची नावं घेऊन फुलं जर त्या देवाच्या डोक्यावर वाहत राहिला, मुरली भाऊ, फुलं जर वाहत राहिला, देवाला सुद्धा वाटतं अरे बदमासा, तुझे फुलं माझ्या डोक्यावर येती दगडत ऐसे वरी. मंत्र पुष्प देवाश्री, मंत्र पुष्प देवाश्री, मंत्र पुष्प देवाश्री. येती दगडत ऐसे वरी. मंत्र पुष्प, मंत्र पुष्प देवावरी, मंत्र पुष्प देवावरी. कैसे वरी मंत्र पुष्प देवाश्री, मंत्र पुष्प देवाश्री, मंत्र पुष्प देवाश्री. येती दगडा मंत्र पुष्प देवाश्री, येती दगडा कैसे वरी मंत्र पुष्प देवा. येती दगड तैशेवरी मंत्र पुष्प
देवा श्री संतांचा अतिक्रम देवपूजा तो अधर्म येती दगड तैशेवरी मंत्र पुष्प देवा श्री संतांचा अपमान करून देवाला जर फुलं वाहत असेल ना देवाला वाटतं अरे तुझे फुलं माझ्या डोक्यावर पडत नाहीत दगड पडतात दगड आणि त्या साधूची जर पूजा त्याच्याकडून घडली नाही ना मग महाराज पुढे म्हणतात त्या साधूची पूजा न करिता जो माझी पूजा करी तत्वता तेने मज हानी तल्या लाथा की तो माझ्या घाता प्रवर्तला विठाला विठाला म्हणून जीवनामध्ये संत सेवेला फार महत्व आहे फार आणि उत्तम सेवा जर कोणती असेल ना सर्व सेवेमध्ये तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तमा हेच देवा उत्तमा हेच देवा उत्तमा तुका म्हणे संत सेवा हेच देवा उत्तमा हेच देवा उत्तमा तुका म्हणे संत सेवा हेची देवा उत्तम उत्तम सेवेमध्ये कोणती सेवा उत्तम असेल तर ती संत सेवा आहे संत सेवा इतकी संत सेवा का उत्तम आहे मग काही लोक म्हणतील महाराज मग आम्ही देवाची सेवा नाही केली तर चालेल का संताची सेवा आमच्या जीवनामध्ये आम्ही करावी का हो चालेल चालेल एखाद्या वेळेस तुमच्या जीवनामध्ये देवाची सेवा नाही घडली तरी नका घडू द्या पण संत सेवा आपल्या जीवनामध्ये घडली पाहिजे संताची सेवा केली ना आपोआप देवा त्यांची केली पावे सेवा त्यांची केली पावे सेवा तुका म्हणे देवा 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 त्यांची केल्या पावे सेवा संतांची सेवा केली की देवाला आपोआप ती पूर्ण केल्या जाते देवापर्यंत ती पोहोचल्या जाते कारण संतांचं देवाचं नातं काय जसं माय लेकराचं नातं आहे ना दादा आई लेकराचं नातं असतं ना तसं संतांचं देवाचं नातं आहे जुन्या काळामधला फार सुंदर दृष्टांत आहे जुन्या काळामध्ये वाल्मिक महाराज सुवासिनी जीव घालायचा कार्यक्रम असायचा पहा प्रत्येकाच्या घरी आपण आपल्या घरी माधवराव सुवासिनी जीव घालायचे आपली आई आजी ते सुवासिनी जीव घालायचा कार्यक्रम असला की सकाळी त्या घरातल्या सौभाग्यवती स्त्रीनं हातामध्ये पंचपाळ घ्यायचा करंडा घ्यायचा त्या करंड्यामध्ये कुंकू असायचं अध्यक्ष त्या करंड्यात कुंकू असायचं आणि ते कार्यक्रम कसा असायचा आज दुपारी आपल्या घरी 12 वाजता सुवासिनींना भोजन असलं ना तर सकाळी ज्या सुवासिनी स्त्रींना आपल्याला आमंत्रण द्यायचं आहे ना त्यांच्या घरी जायचं आणि त्यांच्या कपाळाला कुंकू लावून आमंत्रण द्यायचं आज दुपारी 12 वाजता आमच्या घरी सुवासिनी जेवणाचा कार्यक्रम आहे दुपारी 12 वाजता आपण भोजन करण्यासाठी आमच्या घरी यावं ही आमंत्रणाची पद्धत असायची बरं का भाऊ घातलेत का कधी जीव असं व्हायचंय ना पुढे झाल्यास घालावं लागतात पण जमले पण घालावं लागतात बरं का असा ते नियम आहे घरोघरी जायचं निमंत्रण द्यायचं पण त्या घरची स्त्री जर घरी हजर नसेल ना मग ते दुसरा नियम आहे त्याच्यामध्ये एक पळवाट तिच्या चौकटीला कुंकू लावून यायचं म्हणजे त्यांना ते आमंत्रण पोहोचलं
मग ते दुपारी 12 वाजताचा वेळ जेवणाचा असायचा. त्या ज्या ज्या सुवासिनी स्त्रियांना, सौभाग्यवती स्त्रींना आमंत्रण दिलं ना, मग त्यांनी 12 वाजता घरी यायचं. पण प्रकार असा घडला, लक्ष देऊन ऐका. एका स्त्रीसोबत तिचं छोटं 3 वर्षाचं लेकरू होतं राजू महाराज. 3 वर्षाचं लेकरू. आता त्याच्या आईला आमंत्रण म्हणल्यास त्या लेकराला काही आमंत्रणाची गरज आहे का हो? बोला ना. नाही ना. नाही. त्या लेकराला काय आमंत्रणाची गरज आहे? ते माईच्या हाताला धरलं. मायवणी धाल्या धाय, मायवणी ध्याल्या धाय, गर्भ आवंतने न पाहे, गर्भ आवंतने न पाहे. असं प्रेम त्या आई लेकराचं असतं दादा. त्या लेकराला काय निमंत्रणाची गरज आहे? तिनं आपल्या आईच्या बोटाला धरलं. अगं आई कुठं चालीस? ती म्हणली बाळा थोडंसं आमंत्रण आहे भोजनाचं, मला जेवायला जावं लागणार आहे, मला पण यायचं गाई. त्या लेकराच्या हाताला माईनं धरलं आणि जिच्या घरी तो कार्यक्रम आहे ना तिथं घेऊन गेली. आता मग तिनं ते 5 सुवासिनीचे ताटं असे व्यवस्थित मांडले होते नामदेव बुवा. असे व्यवस्थित थाटा माटात ते ताटाला काय पाट, त्या पाटाभोवती सगळी रांगोळी व्यवस्थित, असं फार मोठ्या आदर आतिथ्यानं त्या सुवासिनी भोजनाचा कार्यक्रम ठेवला होता. सगळे ताटं वाढले. 5ला 5 सुवासिनी येऊन त्या ताटावर बसल्या. आणि ती शेवटी कार्यक्रम असतो बघा माता माऊली हो, काय असतो ते सगळं झाल्यानंतर? बोला. ताटं वाढल्यानंतर काय शेवटी काय करायचं असतं? इकडं काही कुणी जीव घालतेच का नाही हो? ते हात जोडायचा कार्यक्रम असतो ना, हात जोडायचा शेवटी. त्या सुवासिनींना हात जोडावे लागतात. ती जी घर मालकीन होती ती हात जोडीत 4 सुवासिनींना हात जोडले. 5व्या सुवासिनीजवळ आली. माणिकदादा हात जोडले. बाजूला ते छोटं लेकरू दिसलं तिला. आणि लगेच ते लेकरू पाहून म्हणती, अगं ताई हे कुणाचं लेकरू आहे? ती म्हणती, अक्का माझंच लेकरू आहे. कसं काय आलंय ते? ते माझ्यासोबत आलंय. अगं आमंत्रण तुला होतं, तुझ्या लेकराला आमंत्रण नव्हतं ग. अजिबात या लेकराला इथं बसू देणार नाही. तितक्यात त्या लेकराच्या मनगटाला धरलं, फर वडीत अंगणात आणलं आणि अंगणातून रस्त्यावर. आता इतका प्रकार जिच्या लेकरासोबत झाला माता माऊल्यावा, आता ऐका, असा प्रकार जिच्या लेकरासोबत झाला. मग तिच्या ताटामध्ये पुरण पोळी, भात, आमटी, भज्जे, पापड, कढी, आणखी 2-4 पदार्थ तुमच्या मनाने टाका. असं ताट भरलेलं होतं. मग तिनं तिथं जेवावं का काय करावं? बोला, तुमच्याकडून उत्तर पाहिजे मला. जेवावं का नाही? नाही. जर तुम्हाला एखाद्या तशा माता माऊलीला ती घर मालकीन म्हणली, अगं अक्का जाऊ दे ते लेकरू खड्यात, तुला पैठणला जाते, पैठणहून 4,500चा नंबर 1चा शालू आणते, तू जेवण कर, तरी जेवावं का मग? अजिबात जीव नाही. मी बोलत नाही, महाराज म्हणतात, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, जिचे पिढे बाळ, विकळ प्राण, तिचा विकळ प्राण, तिचा विकळ प्राण, तिचा विकळ. जिथे पिढे बाळ, प्राण तिचा विकळ, प्राण तिचा विकळ, प्राण तिचा विकळ. पिढे बाळ प्राण तिचा विकळ, आईसा मातेचा स्वभाव, सूत्र दोरी एक जीव. जसं या आई लेकराचं नातं असतं ना दादा, जिच्या बालक एकुलता एक असता, बालक एक एकुलता असता, त्याशी माथा हानितल्या लाथा, माता हानितल्या लाथा. मग पाटोळाही नेसविता, पैठणी नेसविता, शोभनी माता समजे ना विठाला. शोभली माता
समजे ना. किती पैठणी नेसविण्याचा प्रयत्न केला ना, ती आई काही रागात आलेली शांत होत नाही, ती जेवण करणार नाही. जसं त्या आईला दुःख होतं ना, तसं जर संतांचा अपमान तुमच्या माझ्या जीवनात घडला ना, तितका देव क्रोधावतो. राग येतो देवा वा. तुका म्हणे नाग सेवा, तुका म्हणे नाग सेवा. राग येतो देवा, तुका म्हणे नाग सेवा, तुका म्हणे नाग सेवा, तुका म्हणे नाग सेवा. शाबास. राग येतो देवा, तुका म्हणे नेघे सेवा. देव रागावतो. देव कशामुळं रागावतो? ज्याच्या जीवनात संत सेवा घडली नाही ना, त्याच्यावर देव रागावतो. ज्याच्या जीवनामध्ये संतांचा अपमान घडतो ना, त्याच्यावर देव रागावतो. दुर्लभ सेवा आहे महाराज संत सेवा. किती दुर्लभ आहे. शास्त्रकार सुद्धा 3 गोष्टी दुर्लभ सांगतात. मनुष्यत्वम, मुमुक्षत्वम, महापुरुष संश्रय. सुरुवातीला हा देह मिळणं हेच दुर्लभ आहे, हेच दुर्लभ आहे. 84 लाख योनी फिरून 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 कुठंतरी पाप पुण्य दोन्ही समान झालं ना, तेव्हा कुठं हा दुर्लभ देह आपल्याला प्रदान होतो, हा दुर्लभ देह मिळतो. नरदेह दुर्लभ तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणनारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वर्षाची गणनारी वासुदेव वासुदेव म्हणा. गणनारी तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा. मधुसूदना वासुदेव म्हणा रे तुम्ही, वासुदेव वासुदेव म्हणा रे, वासुदेव वासुदेव म्हणा. नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना. तुम्ही आठवा मधुसूदना. नरदेह मिळणं दुर्लभ आहे. यालाच पुष्टी माझ्या भागवताने दिलेली आहे दादा. यालाच पुष्टी माझ्या भागवत ग्रंथामध्ये दिलेली आहे. दुर्लभो मानुषो देहो देहिनाम क्षणभंगुरः तत्रापि दुर्लभम मन्य वैकुंठ प्रिय दर्शनम. भागवतकार सांगतात मनुष्य देह मिळणं दुर्लभ आहे, दुर्लभ. पण मिळाला, तुम्हाला मिळाला, मला मिळाला, मनुष्य देह मिळाला. मिळून काही फायदा आहे का हो? नाही ना दादा. मिळाल्यानंतर परमार्थाची आवड निर्माण होणं हे दुर्लभच आहे, दुर्लभ आहे. आपल्या वाघबेटमध्ये किती लोकसंख्या आहे? किती लोकसंख्या आहे? 1700. मुरली भाऊ, 1700 पैकी आवडीनं परमार्थ किती लोक करतात? सांगा ना राव. आता जितकं 1700 जोरात उत्तर दिलं, याचं उत्तर तितक्याच जोरात आलं पाहिजे. किती लोक करतात? तेव्हा ते माईक देतात गोपाळे बुवा. अरे 1700 लोकसंख्येचं गाव आहे. देह मिळाला, दुर्लभ देह मिळाला, पण त्यात परमार्थाची आवड उत्पन्न होणं हे दुर्लभ आहे. त्याच्यातले 101 लोक आवडीनं परमार्थ करणारे कमीत कमी तेवढे नाहीत, तेवढे नाहीत, तेवढे नाहीत. अवघड आहे, अवघड आहे. आपला सप्ताह मोठा आहे. आमचे ऑटो युनियनवाले पोरं, अध्यक्ष उपाध्यक्ष सगळी कमिटी फार मोठ्या अट्टासाने पुढच्या वर्षीच्या सप्ताहाचा, हा सप्ताहाचा काला झाल्याबरोबर नियोजन लावतात. इतका फार अट्टासाने करतात. गोपाळे बाबा, इतका परमार्थ वाढलाय, इतका परमार्थ वाढलाय. गावोगाव मोठमोठे सत्य होतात, मोठमोठ्या अन्नदानाच्या पंक्ती होतात. पहिल्या जुन्या काळापेक्षा आताच्या काळातला परमार्थ
डिजिटल परमार्थ झालेला आहे. सध्या महाराजही डिजिटल आहेत, गायक सुद्धा डिजिटल आहेत, वादक सुद्धा डिजिटल आहेत आणि ऐकणारे सुद्धा डिजिटल आहेत. विठाला जितका परमार्थ वाढला, आपल्या शेतामध्ये पीक जोरात यावं, जोरात असं जोरात यावं अंगद बाबा, इतकं जोरात यावं, कणसानं सुद्धा असं चांगलं मोठं पुसून असं ते पीक दिसावं, असं दिसायला दिसतं. पण ज्यावेळेस खळं करायचं असतं ना, खळं, आणि ज्यावेळेस ते मशीन आणून लावली जाते आणि ज्यावेळेस पोते भरायचे असतात पोते, त्यावेळेस उताराला मात्र 1 कट्टा येतो, 1 कट्टा. परमार्थ आपल्याला दिसतो बाहेरून इतका वाढलाय, इतका वाढलाय, पण उतार मात्र 1 कट्ट्यापेक्षा सुद्धा कमीच आहे. विठाला विठ्ठल विठाला विठाला सांगण्याचं कणेविन सोपटे, वा वा, कनेविन सोपटे, कनसे लागली घनदाटे, कनसे लागली घनदाट, काय करावे सप्ते गोमटे, गळ्यामध्ये माळी नाही. ऐका ऐका ऐका, गोपाळे भावानी सांगितलं गळ्यामध्ये माळी नाही. नाही नाही, गोमटे ओसनगर. हा, ओस नगर, ओस ऐकण्यात नगर. फरक झाला. विठाला 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 देवा. वा वा, नाही नाही, असू द्या, लईच उशिराचे वाला तुम्हाला मी. ठसका लागल्या मला, ठसका लागला, उताराला कमी आहे, सांगण्याचं तात्पर्य उताराला. दुर्लभ आहे, देह दुर्लभ आहे, परमार्थाची आवड निर्माण होणं हे दुर्लभ आहे, दुर्लभ. ठीक आहे, एखाद्याला परमार्थाची आवडही निर्माण झाली, एखाद्याला परमार्थाची आवडही निर्माण झाली, पण परमार्थ करत असताना सुद्धा त्या परमार्थाच्या वाटचालीमध्ये संतांची भेट होणं हे त्यापेक्षाही दुर्लभ आहे. मनुष्यत्वम मुमुक्षत्वम, मोक्ष प्रदान होणं, मोक्ष मिळणं हे दुर्लभ आहे. आणि तिसरं शास्त्रांनी सांगितलेले महापुरुष संश्रय, संतांची भेट दुर्लभ आहे, दुर्लभ दुर्लभ आहे. संत सहजासहजी कुणालाही भेटत नसतात. ते अचानकच एखाद्याच्या दैववान, ज्याच्या जीवनामध्ये नामाची साधना झालेली आहे, ज्याच्यामध्ये वारकरी संप्रदायाची सेवा झालेली आहे, ज्याच्या हातून परमार्थिक साधना घडलेली आहे, अशाच व्यक्तीला संत दर्शन देत असतात. नाहीतर संत सहजासहजी भेटत नाहीत. संत भेटणं किती अवघड आहे, किती अवघड आहे, जागोजागी महाराजांनी पुरावे देऊन सांगितले. चंद्र अमृत वा वा वा, साधूची भेटी न होईल गा. वा वा, चंद्रामृत सुखे शेववील, असता जाता रवी धरवेल, बाह्या हेला सागर तरवेल, परी त्या साधूची भेटी न होईल गा. चंद्राच्या ठिकाणी अमृत आहे म्हणतात महाराज, अमृत. चंद्राच्या ठिकाणी काय अमृत आहे. ते आतापर्यंत हस्तगत कोणाला करता आलं नाही, करता आलं नाही, पण ते करता येईल, करता येईल, ते करता येईल. समुद्र आतापर्यंत पोहून कुणाला जाता यायला आलं नाही, पण तो समुद्र सुद्धा पोहून जाता येईल. पण याच्यापेक्षा सुद्धा संत भेट अवघड आहे. पुढे महाराज सांगतात, पवना घालवील पालन, पायी चालवील गगन, भूत भविष्य कळो येईल वर्तमान, परी त्या साधूचे नकले महिमान गा. पवन नाम वारा, वारा चौबदार. पवन म्हणजे हनुमान, पवन सुत हनुमान.
शबास पवन पुढे या सुद्धा जोरदार. मग. या जरा असं घ्या, अनसाटात या. अवसानात घ्या त्यांना. अनसाटात या. या ना जवळ. नाही मी काही चावत नाही काही नाही काय. या जवळ या. या जवळ यायचं. शबास. पवन म्हणजे वारा वारा हवा हवा. हा कळालं. हा पवन म्हणजे वारा. वारा कुठं असतो चोपदार? हो फिरतो फिरतो पण कुठं असतो? कुठून निघतो? कुठून तरी. हा हवा कुठून तरी निघते. विठाला अरे पवन हवा वारा कुठे राहतो हे कुणाला सांगता येत नाही. कुठे जाणार आहे हे सुद्धा कुणाला सांगता येत नाही. बरं कुठे थांबणार आहे हे कधीच कुणाला सांगता येत नाही. त्याला कुणाला ताब्यात घेता येत नाही. पण महाराज म्हणतात इतका चंचल असणारा वारा सुद्धा त्याच्यावर कब्जा करता येईल. पवना घालवील पालन पायी चालवेल गगन. आकाशाला आतापर्यंत कोणी चालत गेलं नाही. चालत जाता येईल. चालत जाता येईल. चालत जाता येईल. भूतकाळामध्ये काही गोष्टी घडलेल्या आहेत त्या आपल्याला इतिहासाच्या अभ्यासाने त्याचा अभ्यास करून आपल्यापुढं मांडता येतील. हजारो वर्षापूर्वी घडलेल्या घटना आज आपल्याला सांगता येतात आणि हजारो वर्षानंतर घडलेल्या घटना घडणार असणाऱ्या घटना त्यासुद्धा आपल्याला सांगता येतात. याच्यापेक्षा संत भेट अवघड आहे. विठाला विठाला. मग महाराज इतकी संत भेट इतकं संत सेवेचं महत्त्व पटवून दिलं. इतकी संत भेट अवघड आहे म्हणून सांगता तुम्ही. पण अशी जर संत भेट आमच्या जीवनामध्ये आम्हाला कर्मप्राप्त व्हायची असेल तर त्याच्यासाठी आमच्या जीवनामध्ये कोणतं पुण्य उपयोगाला येईल महाराज अभंगाच्या प्रथम चरणात सांगता. कोण पुण्य त्यांचा होईल सेवा. वा वा. कोण पुण्य त्यांचा होईल सेवा. काळ काळ वाजवा. त्यांचा होईन सेवक जिही द्वंद्वादिक दुराविले. साधकांनी तुकोबरायांना प्रश्न केला महाराज ते संतांची सेवा आमच्या जीवनामध्ये जर घडायची असेल संत सेवा जर आम्हाला करायची असेल तर कोणत्या पुण्याईमध्ये सेवा करावी लागेल. कोणती पुण्याई आमच्या जीवनाला कामाला येईल. पण ते जाता 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 आम्हाला एक सांगा महाराज त्या संतांचं लक्षण काय लक्षण. मग महाराजांनी अभंगाच्या उत्तरार्धात सांगितलेलं आहे जिही द्वंद्वादिक दुराविले. ज्यांच्या ठिकाणचं द्वंद्व हे दूर झालेलं असतं अशा संतांची सेवा आपल्या जीवनामध्ये कर्मप्राप्त झाली पाहिजे. कर्मप्राप्त. आता द्वंद्व म्हणजे काय? द्वंद्व म्हणजे दोन. ज्यांना सुखही सारखं दुःखही सारखं. ज्यांना मानही सारखा अपमानही सारखा. ज्यांना लाजही नाही भयही नाही. ज्यांची अशी द्वंद्वातीत अवस्था असते ना
त्यांनाच संत म्हणतात आणि तेच वासुदेवामध्ये महाराज सांगतात सुख दुःख समान सकल जीवाचा कृपाळ सुख दुःख समान सकल जीवाचा भक्ती प्रेमाचा कल्लोळ ज्ञानाचा भक्ती प्रेमाचा ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ रामाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा धैर्य 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 जगी दोते राजया रामकृष्ण वासुदेवा सदा स्मरे वाचे जगी देशे रामकृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे शबास सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ धन्य जगी तोची एक हरिरंगीनाचे ज्यांना ज्यांच्या जीवनामध्ये सुख आणि दुःख समान असतं अशी द्वंद्वातीत ज्यांची अवस्था असते त्यांना संत म्हणतात. त्याच्या पुढे जाऊन शास्त्रकारांनी व्याख्या केलेली आहे संतांची. सत्मार्गेन वर्तन्ति इति संताः ज्याची वाटचाल खऱ्या मार्गाने असते खऱ्या मार्गाने सत म्हणजे खरा मार्ग ज्याची वाटचाल खऱ्या मार्गाने असते त्याला संत म्हणतात संत आणि ज्याची वाटचाल खोट्या मार्गाने असते त्याला काय म्हणतात ते तुम्हीच म्हणा. विठाला विठाला एवढंच नाही ज्याच्या ठिकाणी अंतःकरणामध्ये 6 प्रकारचे विकार कसल्याही प्रकारचा त्या विकारांचा लवलेस राहत नाही ना त्याला संत म्हणतात त्याला साधू म्हणतात. सहम होती ती साधू काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ आणि अहंकार हे 6 विकार ज्याच्याकडून चक निघून गेलेले असतात ज्याचं अंतःकरण निर्मळ असतं त्याला संत म्हणतात संत. आणि अशा संतांची सेवा आमच्या जीवनामध्ये घडावी अशा संतांची सेवा आमच्या जीवनामध्ये घडावी महाराज. मग त्याच्यासाठी कोणती पुण्याई कामाला येईल. आता पुण्याईचे तसे बरेच प्रकार आहेत. आपण दोन्ही गोष्टींना जर पुण्याईचा विचार केला पारमार्थिक दृष्टिकोनातून सुद्धा पुण्याईनं संतांची भेट प्राप्त होते संतांची सेवा प्राप्त होते आणि व्यावहारिक सुद्धा पुण्य काही आहेत. अगोदर आपण व्यावहारिक पुण्य पाहूया. आपल्या व्यवहारामध्ये सुद्धा काही काही गोष्टी अनुकूल व्हाव्या अशा वाटत असतील ना त्याला काय लागतं दादा. पुण्य लागतं. काय लागतं रे. पुण्य लागतं ना. पुण्य लागतं पुण्य. अरे चांगला नरदेह मिळणं हे पुण्य आहे पुण्य आहे. बऱ्याच लोकांचे दादा संसारामध्ये इतकी चंचण आहे बरेच लोक सतत कणलेले आहेत सतत कुतलेले आहेत सतत कणलेले आहेत. महाराज रात्रंदिवस आम्ही देवाची सेवा करतो महाराज रात्रंदिवस परमार्थ करतोय आम्ही 20 नाही 50 किलोमीटर आम्ही कीर्तनाला पायी चलत जातो महाराज. आता कुठं आटूची व्यवस्था निघाली लोक आता कुठं सप्ताह कमिटी आलेल्या लोकांना भाडे द्यायली. जुन्या काळात भाडे नव्हती. आम्ही 50 किलोमीटर पायी चलत जाऊन आम्ही सप्ताहाला कीर्तनाला उपस्थिती लावली महाराज. अहो आमच्या गावामध्ये चातुर्मास असतो महाराज 4 महिन्याचा चातुर्मासामध्ये आम्ही पहाटे उठावं थंड पाण्याने आंघोळीने स्नान करावं आणि राजेबुवा पहाटे 4 वाजता उठून हनुमंतरायाच्या मंदिरात जाऊन काकड्याचं भजन करावं महाराज. इतका परमार्थ केलाय जीवनात महाराज आम्ही इतका परमार्थ केलाय. पण सतत आमच्या घरी कशाला काही लागत नाही. सतत आठवडी बाजाराची पिशवी जर भाजीपाला आणायला जर बाजारात घेऊन जायचं म्हटलं ना आमच्या खिशामध्ये 100ची नोट नसते हो महाराज नोट नसती. इतकं दारिद्र्य आमच्या जीवनामध्ये. दादा ते तुझा दोष नाही. तुझ्या जीवनामध्ये धनसंपत्ती मिळण्यासाठी पुण्य कमी आहे. धनसंपत्ती सुद्धा जवळ येण्यासाठी पुण्य लागतं पुण्य. लोक म्हणतात काय बाबा ते मोठे माणसं आहेत पैशापाशीच म्हणा ना म्हणा 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 दादा पैशाजवळच पैसा ज्याला 4 लाख विमा मिळाला त्यालाच डबल
त्यालाच मिळतो, त्यालाच मिळतो. बीड जिल्ह्यामध्ये तर विमा भरपूरच मिळतोय. पैशाजवळच पण ते पैशाजवळ पैसा नसतो जात दादा, पण त्या पैशाचा विनियोग पुण्याईच्या कामासाठी केलेला असतो, म्हणून त्या व्यक्तीकडे पैसा जात असतो. पैसा काय कोणाकडे जायला मोकळा नाही. असा भगवान बाबांचा मोठा भव्य दिव्य उत्सव चालू आहे, आणि अशा उत्सवामध्ये जर तुमच्या हातून जर दान धर्म सत्कार्य आर्थिक मदत जर घडत नसेल तर तुमची कोट्यावधी रुपयाची संपत्ती काय फुकायची का? विठाला विठाला विठाला. पैसा जवळ यावा असं वाटतं ना, त्याला सुद्धा पुण्य लागतं. पुण्य इकडून तिकडून लग्न झालेलं असतं, लग्न व्हायला सुद्धा काय लागतं? बोला ना, पुण्य लागतं. पुण्य. बरेच नवरदेव गुडघ्याला बाशिंग बांधून कोरोनाच्या लॉकडाऊन पासून तयार आहेत, तयार, पण बिचारी आणखी काही उजवली नाही. पुण्य कमी आहे. पुण्य कमी पडतं. हा, इकडून तिकडून बाप बेजार झाला, ह्याच्या पाया पड, त्याच्या पाया पड, ह्याच्या पाया पड, त्याच्या पाया पड. कुणाच्या? पोरीच्या बापाच्या. पोरो लय दिवस बेकार आले रे तुमच्यावर, पिल्या सांभाळून राय. लय दिवस बेकार आले. पोराच्या बापावर तर भलतेच दिवस बेकार आले. पोरीच्या बापाचे पाय धरू धरू त्याच्या डोसक्याला केस राहिला नाही रे दादा, केस राहिला नाही. त्याचे पाया पडून एकदाच जमलं नाथराव महाराज, जमलं लग्न. पण लग्न जमून सुद्धा बायको सत्कार्याला सहकार्य करायला निघणारी, ह्याला सुद्धा पुण्यच लागतं. बायको सुद्धा चांगली मिळायला राजू बुवा पुण्य लागतं. पुण्य. नाहीतर सर्रास महाराजाच्या बायका, सर्रास भजण्याच्या बायका, सर्रास मृदंगाच्या बायका. वैभव अवघड आहे, अवघड आहे, अवघड आहे. म्हणून तर त्यांना घरी बसून पदवी आहेत दादा, घरी बसून. महाराजाची बायको काय म्हणतात रे? महाराजी. महाराजाच्या बायकोला महाराजी, महाराजी. वकिलाच्या बायकोला बोल ना जोरात, वकिलीन, वकिलीन. डॉक्टरच्या बायकोला डॉक्टरीन, 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 डॉक्टरीन. मास्तराच्या बायकोला मास्तरीन, मास्तरीन. गायकाच्या बायकोला गायकीन, म्हण ना, गायकी. मृदंगाच्या बायकोला मृदुंगी, म्हण. विठाला पत्नी सुद्धा चांगली मिळायला पुण्य लागतं. चांगली पत्नी मिळणं पुण्य आहे, पुण्य. अरे एखादा आपला पती सत्कार्य करत असेल, धर्मकार्य करत असेल ना दादा, तर त्या धर्मकार्यात अडथळा ज्याची पत्नी आणत नाही ना, तो खरा पुरुष पुण्यवान आहे, खरा पुरुष. धर्मकार्यामध्ये खांद्याला खांदा लावून सहकार्य करणारी पत्नी मिळायला सुद्धा फार पुण्य लागतं. पण काही काहींच्या नशिबी सत्कार्य तर घडतच नाही, पण त्या बायकोच्या किरकिरीनं त्याचं जीवन खराब झालेलं असतं दादा. बरेच लोकांचे भरपूर प्रश्न आहेत असे, बऱ्याच लोकांचे. आम्ही सुद्धा कधी कधी बायकोजवळ वजन मारतो. मुरली भाऊ असेच तुमच्यासारखे माणसं मला अहमदपूरला भेटायला आले. श्रीनाथ एवढं रेकॉर्डिंग करू नको, एवढंच कट कर. 4 माणसं. आता जरा शिकलेली बायको म्हणून जरा मी वजन टाकायला गेलो तिच्याजवळ. अशीच 2 गायक, एक वादक होता. घरी नेले, क्वाटवर बसवले, पाणी द्यायला लावलं, पाणी दिलं आणि तिला म्हणलं 2 कपटी. काय म्हणलं? 2 कपटी. तिला हुशार होती पण तिला ऐकण्या जरा कमी जास्त झालं. ती म्हणली तू कपटी, तुझा बाप कपटी, तुझा आजा कपटी, तुझा पंजा कपटी, तुझं खानदान कपटी. विठाला विठाला विठाला. असं ज्याच्या जीवनामध्ये आहे ना, त्याचं तुकोबरायांनी गातेमध्ये लिहून ठेवलंय. कर्कशे संगती उदंड भजती, उदंड भजती.
भजते कर्कश संगती दुःख उदंड भजती दुःख उदंड भजती संगती कर्कश दुःख उदंड भजती संगती दुःखे उदंड फजिती. ज्याच्या जीवनामध्ये पत्नी चांगली नाही ना वैभव, त्याच्या जीवनामध्ये दुःख असतं रे, दुःख. म्हणून पाहताना विचार कर विचार करून स्थळ बघ आणि चांगल्या घराण्यातली चांगली एखादी कुलवान स्त्री कर बापू. नसता फार अवघड आहे. लग्नाच्या अगोदर माणसाच्या नाकात चांगलंच वारं भरलेलं असतं रे चांगलं वारं असतं, पण त्या वाऱ्याच्या भंकाऱ्यावर जाजा नको तो. पत्नी चांगली मिळायला पुण्य लागतं. इकडून तिकडून लग्न झालं 12 वर्ष लेकरूच नाही. बोला 12 वर्ष संतती नाही. 12 वर्ष लग्न होऊन 12 वर्ष झाले आणि 12 वर्ष मुलबाळ नाही. ह्या देवाला नवस करतो, त्या देवाला नवस करतो, मसोबाला नवस करतो, आसराला करतो, सटवाईला करतो, मरियाईला करतो. सगळ्या देव्या शिवारातल्या ठेवल्या नाहीत, शिवारातले मंदिरं ठेवले नाहीत. लेकरू काही होईना, पण सुदैवानं 12 वर्षाला झालं, लेकरू झालं. आणि तो पण मुलगाच झाला. मुलगा झाल्यानंतर याला काय आनंद, इतका आनंद, इतका आनंद, इतका आनंद. मुलगा झाला, मला मुलगा झाला. सगळ्या गावात पेढे वाटतो, सगळ्या गावात. आणि तो निघालेला मुलगा संस्कारित निघण्यासाठी त्याला सुद्धा पुण्यच लागतं. बरेच बाप आज डोळ्यामध्ये अश्रू आणतायत. अश्रू कशाने? दुसऱ्या तिसऱ्या कशाने नाही रे दादा, आमचे पोरं चांगले निघाले नाहीत. हेच मोठं दुःख त्यांच्या जीवनात आहे, हेच दुःख आहे. पण लेकरं सुद्धा चांगलं निघण्यासाठी पुण्य असावं लागतं. पुण्य या व्यवहारातल्या पुण्याच्या गोष्टी सांगितल्या तुम्हाला. आणि संत भेटीसाठी सुद्धा पुण्य लागतं. पुण्य ते 1-2 जन्माचं नाही, अनंत जन्माचं, मागे बहुत जन्माचं पुण्य आपल्या पदरी जर जमा असेल तर संत भेट आपल्या जीवनात कर्म प्राप्त होते. विठाला विठाला. निष्कामता निज दृष्टी अनंत पुण्य कोट्यान कोटी. रोकड्याला हि जे पाठो वाटी तै होय भेटी. पूर्व पुण्यास्ता गाठे संत भेटी तै होय, संत भेटी तै होय, संत भेटी तै होय. पूर्व पुण्य असता गाठी संत भेटी तै होय. पूर्व पुण्य पाहिजे, पूर्व पुण्य. मग ते थोडं 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 पुण्य आपल्या पदरामध्ये कर्म प्राप्त ते जमा असलेलं पाहिजे. तिळ तिळ पुण्य साचा पडे परी हे बहुता जन्मी जोड जोडे. ह्या जन्मात नाही बर का, बहुता जन्मी जोड जोडे. नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. बऱ्याच जन्माची पुण्याई जर आपल्या पदरामध्ये कर्म प्राप्त असेल, जमा असेल, तरच आपल्या जीवनामध्ये संत भेट होते. मग काही लोक म्हणतात महाराज यात्र जन्मामध्ये आम्ही पुण्य केलेलं आहे थोडंफार. जिथे जिथे सप्ताह चालू आहे तिथे तिथे आम्ही दान धर्म केलेला आहे. आमच्या यथाशक्तीनुसार काही अन्नदान आम्ही करून पुण्य प्राप्त केलेलं आहे.
कीर्तन भजन कथा ऐकून आम्ही सुद्धा आमच्या जीवनामध्ये पुण्य कमावण्याचं साधन आम्हाला सध्या उपलब्ध आहे. रामकथा करतोय, आम्ही काकडा करतोय, हरिपाठ करतोय, भजन करतोय. सगळं करून करून कुठंतरी आम्ही पुण्य जरा या जन्मात जमा केलंय. या पुण्याईनं आमचं संतांची भेट होईल का? महाराज म्हणतात या पण पुण्याईने तुमच्या जीवनामध्ये संत भेट होईल, पण त्याच्यासाठी काही वर्म आहे. ते वर्म तुकोबारा या भंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. ऐसे वर्म माझे दावी नारायण, ऐसे वर्म माझे दावी नारायण, ऐसे वर्म वा वा. दावी नारायण, ऐसे वर्म दोघांसाठी एकदा टाळ्या वाजवता का? का थंडीने हात काकडले? जोरात टाळी वाजली पाहिजे, जोरात. ऐशीवर मे मज दावी नारायणा, अंतरीच्या खुना प्रगटोनी. त्याचं काही आम्हाला संत भेटीचं वर्म असेल ना, ते वर्म आम्हाला सांगा, ते आम्हाला वर्म सांगा. संसारातही वर्म लागतं आणि परमार्थामध्ये सुद्धा वर्मच असतं. परमार्थ करत असताना कसाही करून चालत नाही, त्याला सुद्धा काही वर्म पाहिजे. वर्म गायन क्षेत्रामध्ये आमच्या आदरणीय गोपाळे बाबासारखे गायक आज महाराष्ट्रामध्ये नावलौकिक आहे. त्यांचंच का नाव होतं? त्यांचंच का नाव मोठं होतं? गायनामध्ये थोडंसं वर्म असतं. वर्म ते वर्मानं गायकी केली ना, ते समाजाच्या कानापर्यंत जेणेकरून गोड आवाज जाईल ना, ते काढण्याचा प्रयत्न करतात. वाजवण्यामध्ये सुद्धा वैभव वर्मय वर्म. वरण वेगळं आणि वर्म वेगळं. वरण हे पंक्तीला असतं आणि वर्म हे आपल्या हातात असतं. हातात कीर्तनाचा रंग जसा भरेल असं वाजविणं, त्याला वर्मबद्ध वाजविणं म्हणतात. कीर्तनामध्ये बसायचं सुद्धा शब्दार शब्दार
कीर्तनात बसायचं सुद्धा वर्म आहे. कडेला बसायचं, जरा थोडीशी थंडी जास्त वाढली ना मागच तंबाखू चोळायची, मागच्या मागूनच निघून जायचं. त्या पण लोकांना वर्मच घटलेला आहे. अरे परमार्थात सुद्धा वर्म आहे, पद्धतीने परमार्थ करावा लागतो आणि संसार सुद्धा वर्माच्या पद्धतीने करावा लागतो पद्धतीने. आणि ज्याला वर्म घटलं ना, वर्म जर सापडलं वर्म, तर त्याचा परमार्थही फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही आणि त्याचा संसारही फलद्रूप झाल्याशिवाय राहत नाही. विठाला म्हणून वर्म सापडलं पाहिजे. रोजच्या जीवनामध्ये सुद्धा कामाला येणारा विषय म्हणजे वर्म आहे. माधवरावजी, रोजच्या जीवनामध्ये सुद्धा वर्मानं जर माणसाला एखाद्या काही वेळेस वर्म काही काही गोष्टीचे कळाले ना, माणूस म्हणतं ना, हा तुमची नाडी माझ्या हातात आहे, हातात तुझी नाडी मी ओळखली, तुला नेमकं काय लागतंय काय लागतंय, नाडी ओळखली. त्याला वर्म म्हणतात, वर्म. असंच नवीन लग्न झालं अंगद महाराज, एकुलतं एक पोरगं होतं. नवीन लग्न झालं, नवीन लग्न झाल्यानंतर नवीन सुनबाई घरात आली, गोपाळे बाबा. आणि नवीन सुनबाई घरामध्ये आल्यानंतर सुनबाईनं किती चांगलं काम केलं, किती चांगलं काम केलं. ती सासूचा सासूरवास काही तिच्याकडून निघच ना गेला. बऱ्याच सासा आपल्या सुनला लेकीसारखं न मानता कशासारखं मानतात? सुनेसारखंच मानतात. सुनेसारखंच मानतात. त्यांना वाटतं मी सासू आहे आणि ती सून आहे, सून. पण ध्यानात ठेव आजी, 4 दिवस बोला ना, बोला, 4 दिवस सासूचे, 4 दिवस सुनेचे. ते येणारे 4 दिवस सुनेचे तक्का ध्यानात ठेव. त्या 4 दिवसामध्ये तुझा देवारा कुठं टिकल? विठाला 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 विठाला. त्या सुनेने किती चांगलं काम केलं, किती चांगलं काम केलं, तर ती सासू म्हणायची, आम्ही नव्हतो माय अशा वागत. मुरली भाऊतीचा मंत्रच एक होता तिचा, काय? आम्ही नव्हतो माय अशा वागत. ती बिचारी पहाटे 4ला उठायची, 4ला उठून सडा सारवण करायची, 4ला उठून सडा सारवण करून सगळा काय घरातलं काम धंदा सगळा उरकायचा. ही बिचारी सासू 10 वाजता मोकळे केस सोडून उठायची आणि 10 वाजता उठून हिच्याकडे बघायचं आणि म्हणायचं, झालं का ग काम? झालं ना आत्याबाई. कशात तरी चूक काढायची, आम्ही नव्हतो माय अशा वागत. तिचा मंत्रच एवढा. ती बिचारी सून 2 टाईम जेवत होती, ती एका टाईमावर आली, एका टाईमावर. तिची तब्येत कृश झाली. 4 महिने झालं लग्न होऊन, 4 महिन्याला तिचा बापाचा फेरा आला. ती आला आणि बापानं पाहिलं मुलीला. मुलगी चांगली होती लग्न झाल्यास, पण आता इतकी खराब कशानं झाली? म्हणून तो मुलगा विचारते, बाप विचारतो मुलीला, अगं ताईडे, तुला काही त्रास आहे का? ती म्हणली, बाबा त्रास काहीच नाही हो. तुला खायला प्यायला कमी आहे का? बाबा नाही हो. मग तुला काही नवऱ्याचा त्रास आहे का? बाबा नाही. तुला सासऱ्याचा त्रास आहे का? बाबा नाही. मग नेमकी तब्येत तुझी खराब कशानं झाली? मग त्या इवायाला बोलवलं आणि इवाया देखत सुनानं सांगितलं, राजे भाऊ, मला घरात कुणाचा त्रास नाही, फक्त त्रासच आहे एका प्राण्याचा. ते म्हणजे सासूचा त्रास आहे. मग ती सासरा फार चमत्कारी होता, चौबदारासारखा चमत्कारी होता, चमत्कारी. ते म्हणला, सुनबाई, तुला घरात खायला कमी नाही, प्यायला कमी नाही, राहायला कमी नाही, तुला पतीचा त्रास नाही, कुणाचा त्रास नाही, माझा त्रास नाही, फक्त सासूचा त्रास आहे ना? नेमका त्रास सांग म्हणला तुला तिचा काय? त्यावेळेस ती सून म्हणते, बाबा सगळं मी काम व्यवस्थित करते हो मामा, पण कितीही चांगलं काम केलं ना, तिचा एकच मंत्र आहे, आम्ही नव्हतो माय अशा वागत. असं आहे वय. मग त्या सासऱ्याला तिचं वर्म माहीत होतं. वर्मावर चालय, वर्मावर तिचं वर्म माहीत होतं. तिचं ज्यावेळेस नवीन लग्न झालं होतं ना श्रीनाथ, तिचं जेव्हा नवीन लग्न झालं, ती नांदतच नव्हती. 1 दिवस राहायची, 8 दिवस पळून जायची. मग ते म्हणला, आता तुला सुनबाई, तुला एक वाक्य सांगतो, आता उद्या सकाळी रोजच्या प्रमाणे उठायचं, आपापलं काम करायचं. बरं, आपापलं काम करायचं
आणि तिनं आली ना आम्ही नव्हता मग अशा वागत. म्हटली की तिला एकच शब्द सोडायचा. तिनं म्हणली ना आम्ही नव्हता मग अशा वागत. तू एकच म्हणायचं सासूबाई आम्ही अशा जरी वागत असला तुमच्यासारखं तर पळून जात नव्हता एवढं वाक्य बोलायचं. तसाच प्रकार घडला ना गोपाळी बुवा. तिनं रोजच्यासारखा मंत्र पाठ केलेला. तिनं म्हणला सुनबाईनं तसा वारमावर टोला साधला. ती तवापासून जी सासूबाई गप आहे आतापर्यंत तिची दातकिडी उगवली नाही. दातकिडी विठाला असं काही वर्म असेल परमार्थामध्ये आम्हाला ते सांगा. आईशी वर्मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी. संत भेट किती अवघड आहे. बहुवा वगड आहे संत भेटी परी जग जेठी. करुणा केली ती दुर्मिळ असणारी दुर्लभ असणारी अवघड असणारी संत भेट जर आमच्या जीवनामध्ये कर्म प्राप्त झाली ना आमच्या जीवनामध्ये जर ती संत भेट कर्म प्राप्त झाली पुण्याईच्या बळावर जर संत भेट कर्म प्राप्त झाली त्या संतांचं दर्शन आमच्या जीवनामध्ये जर झालं तर आमची अवस्था कशी होईल. तुका माने मगन ये व्रती बरे तुका माने मगन ये व्रती
माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली कामने मग नाही वृत्तीवरी सुखाचे शेजारी पहुडईन आईशीवर मे मज दावी नारायणा अंतरीच्या खुना प्रगटोनी जा यथामती यथावकाश झालेली कीर्तन सेवा ऐश्वर्य संपन्न संत भगवान बाबा यांच्या चरणी अर्पण करूया आणि या ठिकाणी वाणीला पूर्ण विराम देऊया. जाता जाता याच उत्सवामध्ये काल झालेल्या 22 जानेवारीला आपल्या सर्वांच्या जीवनातील एक आनंदाचा क्षण तो म्हणजे माझ्या अयोध्येतील प्रभू रामचंद्राची मूर्ती स्थापना माझ्या रामलल्लाचं मंदिरामध्ये आगमन झालेलं आहे. विराजमान माझे भगवान झालेले आहेत. आता इथून पुढं रोजच्या कीर्तनात आपण त्या भगवंताचा जप केला पाहिजे. आजपासून आपलं जग राममय झालेलं आहे. याच्यासाठी सर्वांनी आपल्याला 2 हात दिलेले आहेत. सर्वांनी 2 हात वर करा. 2 हात वर सरळ निलगिरी सारखे येड्या बावली सारखे नाही सरळ सरळ. श्रीनाथ त्यांचा फोटो घ्या अगोदर. हा भजन करायचं भजन भजनाची ताकद अशी आहे दादा आपल्या. राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम राम. हा हा टाळी टाळी टाळी. हात वर हात हात वर. राम 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 सीता राम 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 राजा राम 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 सीता राम राम आवाज. एक टाळी एक एक एक. राजा राम 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 सीता राम राम टाळी टाळी. राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम राम टाळी टाळी टाळी. राजा राजा राम 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 सीता राम राम वा वा वा. गोपाळे भाऊसाठी टाळ्या वाजवा राव एकदा. विठ्ठल जय 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 जय